हॅलो गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर जो लास्टचा व्लॉग होता इको पॉईंटचा, तर तोच मी ना पुढे कंटिन्यू करत आहे। तर आम्ही ते इको पॉईंट ते बघून झाल्यावरती ना आम्ही इथं रोज गार्डनला आलो होतो। गाडी ना त्यांनी खूप वरती उभा केली होती, कारण खाली जायला ना अजिबात जागा नव्हती। म्हणजे रोड होता पण ट्रॅफिक एवढं होतं ना की गाडी खाली जाऊन घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे ना वरती थांबवली होती गाडी। इथं पार्किंगला वगैरे जागा होती, वॉशरूम होतं, त्यामुळे त्यांनी इथेच उभा केली। आम्ही ना सगळेजण मग निघालो होतो खाली, आणि इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता। एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे खूप असं ग्रीनरी वगैरे दिसत होती। आणि तुम्ही त्या साईडला बघू शकता समोर की चहाचे मळे सुद्धा इथून दिसत होते। म्हणजे कधीपासूनचे माझं स्वप्न होतं की केरळला जायचं, चहाचे मळे बघायचे, तर ते स्वप्न ना आता पूर्ण होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं। आणि इथे आम्ही ना म्हणजे 500 मीटरवरती गाडी लावली होती, तिथून आम्ही वॉकिंग करून आलो। आणि आल्यावरती ना इथे रोज गार्डनला आलो होतो, तुम्हाला सांगितलंच। तिकीट वगैरे करून घेतले, आणि इथं कॅश चालत नव्हतं, त्यामुळे ऑनलाईनच तिकीट केले। आणि इथं एवढे वेगवेगळे फ्लावर्स होते ना की बघूनच एवढं प्रसन्न वाटत होतं ना। मी तुम्हाला आता दाखवतेच व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत। आणि मी तर ना इथे पहिल्यांदाच एवढे वेगवेगळे फ्लावर्स बघितले होते ना, तर हा होता जायंट पेलिकन फ्लावर म्हणून। आणि ह्याची पानं तुम्ही बघू शकता किती मोठी मोठे आहेत, आणि सगळे फुलंसुद्धा खूप मोठे आले होते। आणि एवढे वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळझाडं होती ना, म्हणजे बघूनच एवढं भारी वाटत होतं ना। आणि आपले म्हणजे इनसाईडचे पण होते, म्हणजे घरामध्ये ठेवायचे जे असतात ना ते पण होते, आणि आउटडोरचे पण होते। ते पिंक रेड बघा ना, कोणता हा व्हाईट ना, व्हाईट मध्ये किती कलर आहेत? हे नॉर्मल आहेत घरात, हे काय हा देतात ना ओर्नामेंटल पायनॅपल। पायनॅपलच आहे का? ओके, छोटा पायनॅपल पुढे हो, प्लांट्स फॉर सेल। फुल द्यायचं का? गुलाब का फुल देना, ये वाला दे दो पहला। नो फ्लावर्स त्याचे। आणि हे रोज गार्डन खरंच खूप जास्त मोठं होतं, मी तर पहिल्यांदाच एवढं मोठे पाहिले होतं। आणि ह्याने झाडांचे सुद्धा असे एवढे छान छान शेप्स बनवले होते ना, तर इथे ना हार्ट बनवलं होतं, आणि ते खूप छान वाटत होतं। आणि हे समोरचे तुम्ही झाडं बघू शकता, एवढा छान शेप दिला होता ना। आणि पलीकडे ते डोंगर, त्यामुळे ना इथे फोटोज एवढे भारी येत होते ना, सगळ्यांचा ना हा फोटोचा पॉईंट बनला होता, आणि सगळे येऊन तिथे फोटो काढत होते। मिलम्मा मिलम्मा आईस्क्रीम आहे इथं। आणि इथं हे ना कॅक्टसचे प्रकार होते, एवढे वेगवेगळे प्रकार होते ना, आणि पहिल्यांदाच पाहिले होते मी तर। आणि काही काही जणांची ना तर नावंसुद्धा मला वाचता येत नव्हते, एवढे तर ते झाडं ठेवली होती। आणि मला ना खूप वाटायचं की एकतरी फुलाचं झाड घेऊन जावं इथून, पण फ्लाईटने आल्यामुळे ना ते काही शक्य होत नव्हतं, कारण बॅग ऑलरेडी फुल झाली होती। व्हिडिओज आवडत असतील तर ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय।